2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार। मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 1200 कोटींचा निधी दिला जाणार। शेतकरी नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत। नाशिक विधान परिषदेचा जागेचा तिढा सुटण्याची शक्यता, गोकुळ गीतेंच्या सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा। मंत्री उदय सामंत उद्या पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावर। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची अट अमान्य, भाजपच्या नवनीत राणांचं स्पष्टीकरण। उमेदवारी देण्याची सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची इच्छा, राणांचं वक्तव्य। तर सुनील तटकरे यांचा राणांवरती बोलायला नकार। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा। 73 गावामधील हजारो शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामधल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे समोर। पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट, तर अरबी भाषा, बुरखा आणि नमाजाची ट्रेनिंग पीडितेला दिली। मुंबईमध्ये खासगी पाण्याच्या टँकर चालकांच्या संपावरती तोडगा निघण्याची शक्यता। थोड्याच वेळात टँकर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू। मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवरती भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री।